विधान परिषदेसाठी महायुतीचं अखेर ठरलं 11-4-2चा फॉर्म्युला निश्चित। अतिरिक्त एक जागा पदरात पाडून घेण्यात राष्ट्रवादीला यश, तर 7 जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेला 4 जागांवर मानावं लागणार समाधान। पुणे आणि रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला। रायगडमधून अनिकेत तटकरेंचं नाव जवळपास निश्चित। पुण्याच्या उमेदवारीबाबत रात्री उशिरा जिजाई बंगल्यावर खलबतं। सुनेत्रा पवार, पार्थ पवारांच्या उपस्थितीमध्ये संभाव्य उमेदवारांबाबत चर्चा। रायगडच्या पालकमंत्रीपदाचा पेच अखेर सुटला। विधान परिषदेच्या जागेबदल्यात पालकमंत्रीपद शिवसेनेला। मंत्री भरत गोगावलेंची स्वप्नपूर्ती होणार। सरकारनं आश्वासन पाळलं नाही तर पुन्हा लढू, मनोज जरांगे पाटलांचा निर्धार। कुणाचंही ऐकून नाराजी पसरू देऊ नका, मराठा समाजाला आवाहन। आरक्षणाच्या मुद्द्यावरून विजय वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात। जरांगेंना सरकारवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला। काँग्रेस काळात मराठा समाजावर अन्याय, मनोज जरांगेंचा टोला। जरांगेंचं आंदोलन स्क्रिप्टेड होतं, सरकारला लाचार होताना पाहिलं। लक्ष्मण हाकेंचा जरांगेंसह राज्य सरकारवर निशाणा, तर जरांगेंचंही हाकेंना प्रत्युत्तर। भोंदू खरात प्रकरणी संशयित आरोपी नामकर्ण आवारेचा सिन्नर न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळला। आर्थिक व्यवहारामध्ये आवारेचा सहभाग असल्याचा पोलिसांचा दावा। भोंदू अशोक खरातचा ताबा पुन्हा एकदा सिन्नर पोलिसांकडे। बहुचर्चित जमीन खरेदी फसवणूक प्रकरणाच्या तपासाला वेग येणार। सिन्नर कोर्टाकडून खरातला 3 दिवसांची पोलीस कोठडी। पुण्याच्या हिंजवडीतील आयटी कंपनी रातोरात बंद। 700हून अधिक कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ। कंपनीनं जानेवारीपासून कर्मचाऱ्यांचं वेतन रखडवल्याचं समोर। डिझेल टंचाईचा हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीला फटका। ट्रक मालवाहू वाहतूक बंद असल्यानं हळदीचे व्यवहार ठप्प। हिंगोली बाजार समिती 6 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय। पालघरमध्ये सीएनजीचा प्रचंड तुटवडा। पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा। वाहन चालकांना सीएनजीसाठी करावी लागतेय 3 ते 4 तास प्रतीक्षा। राज्याला तीव्र उष्णता आणि उकाड्यापासून दिलासा। मान्सूनपूर्व पावसाच्या वातावरणामुळे तापमानामध्ये 2 ते 3 अंशांनी घट। मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट। भीमाशंकर मंदिर 15 जूनपासून मंदिर दर्शनासाठी खुलं होणार। मंदिरात प्रवेश करण्यासाठी कडक नियम लागू। दर्शनासाठी वैध ओळखपत्र अनिवार्य।